नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। पुष्पा होममेड रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आज मी उपवासाचे कटलेट बनवणार आहे, तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। छान असे जाळीदार कटलेट मी आज बनवणार आहे आणि सोबत चटणी ही उपवासाची चटणी ही बनवणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहेत, साहित्य बघून घ्या। चटणीसाठी घेतलेले आहे शेंगदाणे, खोबरं, दही घेतलेले आहे, मीठ आणि मिरची घेतलेली आहे हिरवी। त्यानंतर साबुदाण्याचे कटलेट बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे 2 बटाटे, शेंगदाणा कूट, मिरची, मीठ आणि साबुदाणा। रेसिपीला मी आता सुरुवात करते। सर्वात आधी चटणी बनवून घेणार आहे मी। चटणीसाठी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे, त्यानंतर खोबरं भाजून घेणार आहे। खोबरं पण लालसर असं भाजून घेणार आहे आणि 2-4 मिरच्या घेतलेल्या होत्या मी, त्या मिरच्या मी मध्यभागी तोडून मग भाजून घेणार आहे। मिरची जर तोडली नाही तर अंगावर उडण्याची शक्यता असते। मी आता मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेणार आहे चटणीचं। वाटणसाठी शेंगदाणे घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार, हिरवी मिरची आणि दही घेतलेले होते, ते दही टाकून घेणार आहे। त्याचे वाटण तयार करून घ्यायचे। हे बघा वाटण तयार झालेले आहे, ते मी आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहे। छान असं तोंडाला चव येणारं असं हे चटणी आहे, कटलेट सोबत खायला छान लागतात। मी कटलेट बनवण्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी, त्यामध्ये मी शेंगदाणा कूट मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर उपवासाची मिरची मी सुकवलेल्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहे उपवासासाठी, आणि 2 बटाटे त्यामध्ये किसून घेणार आहे। मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतलेले होते मी, उकडवून बघा पूर्ण साहित्य मी घेतलेले आहे। त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे। सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। जास्त पातळ नाही करायचा, कटलेट तयार होणार नाही, मग घट्ट असा गोळा बनवून घेणार आहे मी। उपवासासाठी काहीतरी नवीन असा पदार्थ। मी आता छोटे छोटे कटलेट तयार करून घेणार आहे, त्यासाठी थोडे मी तेल लावून घेतले। कटलेट बनवण्यासाठी मी हे बघा असा गोळा, निब्बर गोळा घेतलेला आहे आणि बारीक अशी एक गोल आकाराची कटलेट तयार करून घेणार आहे। हे बघा असे छान असे मीडियम साईजचे मी कटलेट तयार करून घेणार आहे। ते आता मीडियम आकारामध्ये कापून घ्यायचे।
तुम्हाला पाहिजे तेवढे लांब कटलेट तुम्ही बनवू शकता। तेल तापवण्यासाठी ठेवलेले होते मी, त्यामध्ये कटलेट सोडून द्यायचे। बघू शकता तुम्ही छान असे फुगलेले आहे आणि आतमध्ये पण एकदम पोकळ असा त्यांना शेप आलेला आहे। तुम्ही कुरकुरे पण म्हणू शकता। मी इथे सर्व कटलेट बनवून घेतलेले आहे, हे आता पूर्ण तळून घेणार आहे फक्त। कुरकुरीत असे कटलेट तयार झालेले आहे। कटलेट सोबत चटणी, एकदम छान असा नाश्ता तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, छान असे कमेंट्स करा आणि कसे वाटले कटलेट हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।